हो पण तुम्ही खरं सांगताय ना? अरे खरं म्हणजे काय, खोटं बोलतोय का मी? पण मग बाबा आता कशाला काढताय? अरे कशासाठी म्हणजे काय, आपल्या घरासाठी. पण बाबा घरासाठी लोन मिळतंय ना आपल्याला. असू दे रे, असू दे. ताई म्हणाली आहे लोनचं होईल म्हणून. अरे लोन व्हायचं तेव्हा होईलच, पण तू घर बुक तरी कर. बाबा त्यासाठी घाई करण्याची काही गरज नाही. तो मित्र आहे माझा, तो मला म्हणाला की महिनाभर थांबूया, काही हरकत नाही. हे बघ पिंट्या, मला काय वाटतं की तू लोन अमाऊंट जास्त नको घेऊ. पण बाबा बघूया तरी. साधारण 85% जरी लोन मिळालं ना तरी आपलं काम होतंय. अरे पण कशाला एवढं लोन घ्यायचं पिंट्या आपण? तुला जेवढं हवं तेवढं लोन बँक देईलही, पण मला वाटतं ही रक्कम आधी वापरूया आणि मग जी कमी पडेल ती लोन म्हणून घेऊ बँकेकडून. मलाही पटतंय ह्यांचं म्हणणं. म्हणजे बघ, आपल्याकडे पैसे आहेत तरी आपण लोन घ्यायचं आणि त्याच्यावर व्याज भरत राहायचं. कशासाठी? त्यापेक्षा आपलेच पैसे वापरू ना. बाबा पण हे पैसे म्हणजे तुमची म्हातारपणाची सोय आहे. अरे आता काय म्हातारपण यायचं राहिलंय आमचं बाळा, झालं आता सगळं. आणि आमच्या म्हातारपणाची सोय आहे. आमची मुलं 3. हो, तू, जानू आणि सुनीता. थँक्यू आई. बाबा तरी मला असं वाटतंय की पिंट्या ऐक माझ बाबा, मी सुनीताशी पण बोलतो हवं तर, पण बोलू नको, सांग तिला हे असं करायचंय आपल्याला म्हणून. आणि ती काय आमच्या शब्दाबाहेर नाही. हो पण ताईशी तरी एकदा. नको, आधी घर बुक कर आणि मग ताईला फोन करून सांग. आणि तिला हे पण सांग की आपल्याला एवढ्या रकमेच्या कर्जाची गरज नाहीये आता. तरी पण बाबा मला ऐक माझं, तू घे हा चेक आणि लवकर घराचं बुकिंग कर, नाहीतर हे घर हातातून जाईल पिंट्या. नाही असं नको व्हायला. आणि बुक केलंस की आम्ही येतोच की बघायला. आई बाबा पिंट्या चला लवकर. थँक्यू बाबा. काय ग, घर बुक केलं? हो, वाव. फोन आला होता दोघांचा. हा. बाबा ते इतके इमोशनल झाले होते माहितीये. साहजिक आहे ना. आणि अरे पिंट्याला इतका आनंदात मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं श्री. म्हणजे तू भेटलीस त्याला? अरे हो, बुक केल्या केल्या बँकेत भेटायला आले होते दोघं. आणि मग तायडा खूप इमोशनल झाली असेल ना? माझ्या तर डोळ्यात चटकन पाणी आलं. नाही त्यात काय नवल नाही. पण पिंट्या म्हणाला की फार लोन नाही घ्यावं लागणार. नाही नकोच, उगाच इंटरेस्टचा भुर्दंड कशाला. होणार आहे. आणि एवढा हप्ता भरावा लागला असता तर त्या दोघांना त्यांची साधी हौस मौजही भागवता आली नसती. आयुष्य अगदीच काटकसरीत जगावं लागलं असतं. आता कसं आहे ना, हप्त्याचे पैसे गेले तरी हातात थोडे पैसे शिल्लक राहतील त्यांच्या. हो खरंय. नाही आता घरात ही 2 वयस्कर माणसं सुद्धा आहेत. अगदी कट्टुकट नकोच. नाही म्हणजे आपण आहोतच, पण तरी. श्री, पिंट्या असं स्वतः करतोय ना सगळं, ते बघून एक वेगळंच समाधान मिळतंय रे मला. म्हणजे बघ ना, तो आज बाबांची स्वप्न पूर्ण करतोय, घर घेतोय. पिंट्या, माझा भाऊ ना आणखी थोडा मोठा झाल्यासारखा वाटतोय मला आता. अळीव बहिणी, अळीव, डिंक आणि काय? हो, बाळन शोभा. बाळंत शोभा.
बाळंत शोभा. हा सॉरी. आणि मी काय म्हणते, ऐका ना, ते बाळाच्या पोटात पिटात दुखतं हा, मुरडशेंग. मुरडशेंग ती आहे घरात. ते मग काय नको लिहू? नको लिहू. धूप लागेल ना वहिनी? हो, हो. हे काय वाजतंय आता मध्ये मध्ये? फोन वाजतोय तुझा. अय्या, माझाच पण वाजतोय. यांचा हा, काय झालं आता? बरं थांबा, मी वहिनीला विचारते. वहिनी, पाळण्याची साईज विचारताय? अगं जाताना सांगितलं होतं ना त्यांना. ओ, जाताना सांगितलं होतं ना तुम्हाला? बेबी वंचाला सांगितलं होतं. काय सांगू आता? तुमच्या पसंतीचा आणा म्हणा. तुमच्या पसंतीचं आणा म्हणावं. एकमत होईल ना दोघांचं. एकमत होईल ना दोघांचं. मी ना वहिनी विचारतायत. फोटो पाठवलेत? फोटो कुठे पाठवलेत पण आता कुणाकडे? अच्छा, फोनवर पाठवलेत. फोनवर फोटो पाठवलेत. मी बघते फोन कुठे आहे. फोनवर फोटो पाठवलेत त्यांनी. तुम्हाला कशाला विचारेन फोन कुठे आहे? मी घरात बसले ना, मी वहिनीला विचारते. फोन बघा ना, फोनवर फोटो पाठवलेत म्हणतात. ओ, ओरडू नका, थांबा उगाच माझ्या अंगावर. तिकडे दुकानात उभं राहून चिडचिड करू नका. काय वाटेल त्या दुकानदाराला. मी शोधतेय फोन. अय्या, ओ माझ्या हातातच आहे. सॉरी ना, आता चिडताय कशाला मग? काय पण असं कसं? तुम्ही पाळणा आणायला गेलात ना, मग सँडविच का खाताय? अच्छा, माझ्या आणि बेबी वन्सन मध्ये तुमचं सँडविच होतं. बरं. काहीतरी उगाच ना माझ्यावर ढकलू नका. तिकडे ना तुमचं बेबी वन्सन बरोबर भांडण झालं असेल आणि तुम्ही माझ्यावर राग काढू नका, कळलं ना? कुठून बघू मी फोटो? तुम्ही आता बोलताय ना माझ्याशी, तुम्ही फोन ठेवा, मग मी फोटो बघेन. उगाच आहे ना आपलं. बायको म्हणजे ना पंचिंग बॅग वाटते. समोर दुसरी की धपाधप मारत बसायचं फक्त. उगाच कटकट झालं. पुढे सांगा आता. मुरडशेंग वगैरे आहे? फोटो दाखवतेस ना? कसले फोटो? अगं पाळण्याचे फोटो. तुम्हाला कसं कळलं? आता ऐकत होते ना बोलणं फोनवर मी. खूप गोंधळ घालता हल्ली तू. मी गोंधळ घालते? हे घ्या, हे ह्याच्यात पाठवलं मला त्याने. हा, कसं? असं वरती. आई काय एकदम घालवलेत सगळे हळूहळू. एक वहिनी सावकाश बघा. हा ठीक आहे. बरं आहे? हा छान आहे. हा हा बघ. तुम्ही सांगा. हा छान आहे. हा सगळ्यात छान आहे. आवडला? हा बघा, माझ्या नवऱ्याची चॉईस. मला नाही म्हणत आहे मी, पाळणा छान आहे म्हणते मी. नाही, पण भाऊजींचा चॉईस चांगलाच आहे, मान्य आहे मला. वहिनी चहा काय आता? आता मी चांगली आहे की नाही चहा? बाबा, आपल्या घरासाठी पैसे भरल्याची ही पहिली पावती. अरे वा, पाया पडतो. आयुष्यमान भव, अभिनंदन. वा, ये देवांसमोर ठेवूया. कला, साखर आण ग. वा, घर बुक झालं. अरे वा, छान. पैसे भरून झाले. छान झालं. पांडुरंगा, इथपर्यंत सगळं व्यवस्थित पार पाडलंस. तुझ्या कृपेने सगळं छान हो. आमच्या पिंट्याचं घर लवकर होऊ दे रे बाबा. बाबा, आता सगळं चांगलंच होणार. आणि आता लोनही तेवढं लागणार नाही आपल्याला. हो, आता सगळं आवाक्यात आलं. सगळं तुमच्यामुळे बाबा. ताईमुळे. ताईमुळे. अरे, ताईनेच आठवण करून दिले ना बाबांनी गुंतवलेल्या पैशांची. एक मिनिट. हे पैसे ताईने नाही ना दिलेत? अरे असं काय करतोस वेड्या? बाबांनी सांगितलं नसतं का मग तुला? बाबा, अरे नाही, खरं आई म्हणते तेच बरोबर आहे. ताईने आठवण करून दिली म्हणून लक्षात आलं माझ्या. मी कंप्लीट विसरूनच गेलो होतो ते पैसे. चल, बोलत काय बसलायस तू? उशीर होतोय कामाला जायचं. घे साखर घे.
निघतोयस ना तू? निघू मी? सावकाश. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. त्याला संशय आला की काय? हो म्हणजे मी चुकून बोलून गेलो आणि काही नाही हो, तुम्हाला खोटं बोलायची सवय नाहीये ना. असू दे. आणि तुम्ही काही मुद्दामून नाही केलं. मला वाटतं कला आपण खरं काय ते त्याला सांगून टाकावं. कारण आता एकदा खोटं बोललं ना 10 वेळा खोटं बोलत राहायला लागेल आपल्याला. फुकटचा मोठेपणा घ्यायला तुम्हाला आवडत नाही, हे खरं कारण आहे. हे आहेच. बघा, तुम्हाला जे काही योग्य वाटतं ना ते करा तुम्ही. पण आता एवढ्या उत्साहाने घर घेतोय ना, त्यावर बोळा फिरायला नको. घ्या साखर घ्या. माझ्या ताईने पण असंच केलं होतं. हो ना. डिलिव्हरी पर्यंत सुट्टीच घेतली नाही, अगदी शेवटपर्यंत गेली आणि मग बाळ झाल्यानंतर सुट्टी वापरली. बरं पडतं ग ते. खरंच. आणि बाळाबरोबर जास्त वेळही घालवता येतो ना. पण तुझ्याकडे बाळ सांभाळायला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, पण आता बघ ना, फक्त आई, आई आजी आणि मोठी आईच असतात ना घरी. सरू मावशी आणि बेबी आता नाहीच आहेत. ए जान्हवी, आमचं ठरलं बरं का? काय? आम्ही मूल अडॉप्ट करणार आहे. काय सांगतेस? हो. माझ्या ताईच्या ओळखीचं एक अनाथाश्रम आहे, तिथून ताई एक मूल दत्तक घेणार आहे. अगं पण तिला आहेत ना मुलं. तरी तिला अजून एक मूल हवंय. तिला फार हौस आहे ग मुलांची. आणि मग मी आणि मनीष आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि ठरवलं की आपण हे मूल दत्तक घ्यायचं. त्याचं आणि माझं मिळून सेव्हिंग्ज ही बऱ्यापैकी आहे. आणि पिंट्या बघतोय ना, तिथे आम्ही पण आमचं घर बघतोय. काका पण म्हणाले घ्या तुम्ही तुमचं, चांगलंय. जमत असेल तर खरंच करून टाका. तेच चाललंय. बाबा पण म्हणाले थोडी मदत करायला तयार आहेत ते. बरं, आमचं सेव्हिंग्ज ही आहे आणि लोन मिळायलाही काही प्रॉब्लेम नाहीये. अरे वा, मग झालं तर. तेच बघूया, होईल काहीतरी. जान्हवी, बरं वाटतंय ना तुला? बरं आहे तसं. डेट पुढच्या आठवड्यातली आहे ना? हो. तू जरा आराम करतेस का? अगं नाही, ठीक आहे. ऍक्च्युली पिंटाई येणार आहे आता. हे बघ, मी तुझ्याकरता ना ज्यूस मागवते. बस आलेच मी. जान्हवी आज पण गेली ऑफिसला? हो ना, ऐकतच नाही हो. म्हणाली बाळ झाल्यानंतर जास्तीत जास्त दिवस सुट्टी हवी आहे. तेही बरोबरच आहे म्हणा. पण आई काळजी वाटते हो. काळजी करण्यासारखं काही नसतं आजकाल. डॉक्टरांची फौज आहे दिमतीला. आई, बेबीचा फोन आला का हो? हो, रमलीये संसारात. हो ना. सरी पण खुश आहे अगदी. चला, बरं झालं. घर खायला उठतं हो आई. वेळच जात नाही. म्हणजे काय करायचं तेच कळत नाही बघा. आता फार दिवस राहिलेले नाहीयेत. एकदा बाळ आलं ना की दिवसाचे 24 तास पुरणार नाहीत तुला. आई, भाऊजीने ना पाळणा करून घेतलाय बाळासाठी आत्ताच. तो काय काय करेल आता पाहत राहायचं फक्त. होय, दूध ठेवलंय, उतू जाईल. आली हा पटकन. जान्हवी, बाबांचा फोन आहे ग.
अरे श्री घे ना मग जरा. हॅलो बाबा. अरे जावई बापू, कसे आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी काय मजेत, पांडुरंगाची कृपा आहे. अहो जान्हवी जरा बाथरूम मध्ये आहे. बर बर. काही महत्वाचं काम आहे का? हा, महत्वाचं म्हणजे एकतर आभार मानायचे तुमचे. अहो आभार कसले त्या? फार उपकार झाले तुमचे. आमच्या पिंट्याच्या घरासाठी तुम्ही. बाबा, आपल्या माणसांच्या उपयोगी पडणे यात उपकार कसले? अहो कर्तव्य आहे आमचं ते. आणि जान्हवी जर आता त्या घरी असती तर तिनेही हेच केलं असतं की नाही? तेच करतोय आम्ही. मुलगी सासरी आली म्हणजे मुलीचं आई वडिलांबाबतीतलं कर्तव्य संपत नाही. हे बघा, प्लीज तुम्ही असा काही विचार करू नका. आम्ही असा काहीही विचार करत नाही आहोत. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. नाही हो, नाही हो, कसला आलाय मोठेपणा त्यात? पिंट्याचं छान घर होतंय आता. आणि तुमची एकदा नात आली की तिला मामाच्या घरी यावं असं वाटेल की नाही? बरं, आणि ती काय एकटी येणार नाही, तिची भावंड येतील. भावंड? हो. अहो हे बाळ येईलच, पण हे आल्यानंतर ना आम्ही दत्तकही घेणार आहोत. अरे वा, हे छानच झालं की. हो. म्हणजे मूल एकटं वाढण्यापेक्षा भावंडासोबत वाढलं तर ते चांगलंच असतं. तेच तर ना. वा वा, छान. खूप आनंदाची बातमी सांगितलीत. बाकी तब्येत बरी आहे ना तुमची? ठीक ठीक. आता काय, वय परत्वे थोडी कुरबुर चालायचीच. आणि पिंट्या सुनीता खुश असतील ना? अरे हो, जे सांगण्यासाठी फोन केला होता तेच विसरलो. का हो, काय झालं? काय झालंय की मी चुकून पिंट्याशी बोलून गेलोय की ताईमुळे हे आपलं घर होतंय म्हणून. बापरे, मग? नाही, मी त्यावर सारवासारव केली की माझेच पैसे होते कुठेतरी गुंतवलेले, मी विसरून गेलो, ताईने आठवण करून दिली, तेच हे पैसे वगैरे. पण मला वाटतं की त्याला संशय आला. मी काय म्हणतो की एकदा खरं काय ते सांगूनच टाकूया पिंट्याला. म्हणजे त्याआधी एकदा जानूशी बोलूया, विचारूया तिला. ठीक आहे, मी एक काम करतो, मी जान्हवीशी बोलतो आणि तुम्हाला पुन्हा फोन करतो. चालेल? हो हो, चालेल चालेल, अगदी सावकाशीने, घाई काही नाही. मग ती आली की लगेच करतो तुम्हाला फोन. हो चालेल, करा करा. ठेवू मग? हो चालेल, काळजी घ्या. हो हो, ठेवतो. हा, अरे ठेवला फोन? हो. काय रे, काय म्हणत होते बाबा? हे काय मस्त शिवलेस ग बाळाचे कपडे. आवडले ना? हो. जबली, टोपरी, लाळेर, दुपटी सगळं शिवून घेतलं. पण एवढ्या सुती साड्या आणल्यास कुठून? अहो वहिनी, जान्हवी प्रेग्नेंट आहे हे कळल्यापासूनच माझी तयारी सुरू झाली होती. काही साड्या आपल्यातल्या घेतल्या आणि काही विकत आणल्या. कापड असं मऊ हवं ना, म्हणजे कसं नुसतं सुती असून उपयोग नाही. मग काय, स्टॉक जमा झाल्यावर आपण कशावर काय शिवायचं किंवा कुठल्या कलरवर काय कलर घ्यायचा हे नंतर ठरवलं. हा, पण त्यासाठी बेबी वंस आणि सरीने खूप मदत केली. हा हो बाई, त्या दोघींचं डोकं ना असल्या गोष्टीत खूप मस्त चालतं. अहो, माझ्या बुटीक मधली ती नाही का मुलगी, 6-7 महिन्यापूर्वी बाळात झाली होती, मग तिच्या बाळाचे कपडे आणले. हो अगं, नाहीतरी आपण म्हणतोच ना, लहान बाळांना जुने वापरलेले मौसूद कपडे घालावेत असं. ओ, तिच्या वेळेला आठवतं आपण काय केलं होतं? खूप कपडे जमा केले होते. आई म्हणाली होती का काही दुकान काढायचं की काय? हो, होणारच एवढे कपडे, कारण सगळ्यांनीच कुठून ना कुठून तरी कपडे आणले होते. पण इंदे, खरंच खूप सुंदर शिवलेस तू सगळे कपडे. हो ना, हे महत्वाचं डिपार्टमेंट तू सांभाळतेस ना, हे एक बरं आहे. हो, आणि बेबी, तू बाळाच्या बाबतीतल्या कामांची वाटणी केलीस ना, तेही खूप छान झालंय. अगं, जी ज्याच्यात एक्सपर्ट ते बाळाचं काम तिने करायचं. ज्याच्यात जो एक्सपर्ट तोच बाळाचं ते करणार. आता मी बाळाची औषधं, डॉक्टरची अपॉइंटमेंट, स्वच्छता, हे सगळं म्हणजे मी चार्ट करून ठेवलाय सगळ्याचा. शिवाय वहिनी, तू मालिश तर बघायचंस. मालिश मध्ये मी पण आहे. हो ग, पण मुख्य सूत्र वहिनीच्या हातात असतील.
आपण आठवड्यातले वार आहे ना ठरवून घेऊया. हो घेऊया. आणि आपण सगळ्या मिळून करू की इन्हा उघाडणं मालिश करणं सगळं करूया. श्रीच्या वेळेस केलं होतं तसं. हो तसंच करू अगदी. आणि बाळाच्या बारशाचा मुहूर्त, बाळाची पत्रिका हे सगळं सरू बघणार आहे. आणि मग शरी अगं बाळाची घुटी, जान्हवीचं जेवण, ओव्हरऑल सगळी बाळाची काळजी हे सगळं शरयू बघेल. आणि आपण तशा सगळ्यात सगळी कामं करायला तत्पर आहोतच ना. हो पण तरीही ही विभागणी असलेली बरी. हो हो हे मात्र खरं आहे. वहिनी मला तर आता धीरच धरवत नाहीये. हो ना, कधी एकदाचं बाळ घरी येतंय असं झालंय. अक्षरशः दिवस मोजते मी आता. ए पण आता जास्त दिवस राहिलेले नाहीयेत. मला वाटतं 7-8 दिवसच ना. किंवा कदाचित लवकरच येईल का बाळ. सरीनी ना पुढच्या 15 दिवसाचा अभ्यास करून ठेवलाय. म्हणजे कुठल्या दिवशी बाळ जन्माला आलं तर त्याची कुठली रास असेल, काय अक्षर असेल, मोठा चार्ट करून ठेवलाय तिने. तरी पण धन्य अगदी. मला वाटतं ना सरूला सासरी काही चैन पडत नसणार. हो नक्की येईलच इथे बघतो आता. लवकरात लवकर ये म्हणा. आता ना बाळ लवकर घरी यावं म्हणजे झालं. बापरे बाबा पण ना. अगं चुकून बोलून गेले ते. असंच नाहीये काही. म्हणजे श्री त्यांना ओझं वाटलं असणार. मला कळलं नाही. त्यांनी न दिलेल्या पैशाचं क्रेडिट घेणं त्यांना नको असेल. हो म्हणजे बाबांचं असतंच ना रे असं. नाही पण मग आता काय करायचं. आणि पिंट्याला पण नाही आवडणार आपण पैसे दिलेले. बाबांची गोष्ट वेगळी आहे ना रे श्री. म्हणजे नाही म्हटलं तरी बाबा राहणार आहेत त्या घरात, त्यामुळे फरक पडतो. आपण त्याला पैसे दिलेत म्हटल्यावर त्याला काय वाटेल हे आता नाही सांगता येते. काय करूया आता. मी काय म्हणतो तू जरा एकदा बाबांना समजाव ना. त्यांना आता ते ओझं वाटत राहणार. आता तू ठरव, पिंट्याला वाईट वाटू द्यायचं की बाबांना ओझं.